आपल्या द्राक्ष बागेची फळ छाटणी करताना कशा पद्धतीने केली पाहिजे? नमस्कार शेतकरी मित्रांनो. अनेक द्राक्ष बागायतदार फळ छाटणी करताना अनेक चुका करत असते ती. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण खरड छाटणी ज्यावेळी कार्ड टाकताना काही जण डायरेक्ट टाकते ते, काही जण 7-5 वर सपकिन करते ती, काही जण 4-7 वर करते ते, काही जण 4 डोळ्यावर त्यातून लांबडी काढ टाकते ती. तर सपकिन करताना योग्य पद्धतीने करणं आणि छाटताना योग्य पद्धतीने छाटणं ते खूप महत्त्वाचं असते. तर सगळ्यात मी अगोदर उन्हाळ्याची पोस्ट केली, म्हणजे आपण सपकिन कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर सगळ्यात योग्य पद्धत मला वाटते ते 7-5 म्हणजे पहिलं सपकिन 7 पानावर, तिथून 5 डोळं राखायचं आणि तिथून कशा पद्धतीने छाटायचं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता ज्यांनी सरळ काठ ठेवल्या म्हणजे डायरेक्ट काठ ठेवल्या त्यांनी 8 ते 9 डोळे ठेवून छाटण्यास कोणतीही हरकत नाही. आणि ज्यांनी सबकेन केले मग ते कितीही पानावर असू दे, सबकेनपासून 2 डोळे ठेवणं आणि छाटणं आपल्या द्राक्षबागेसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण सबकेनंतर जे 2 डोळे आहेत ते 2 डोळे फुटते ते, आणि आपला सबकेनचा म्हणजे टायगर जो बड आहे, टायगर बड फुटला की त्यातून शाश्वत घड मिळतोय आणि त्यापुढे जे 2 डोळे आहेत त्यातून आपल्याला 100% माल पडलेला दिसेल. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा होत असेल तर आपली काडी फुटण्यास अत्यंत मदत होते. म्हणजे कोणताही डोळा गॅप राहत नाही आणि जे डोळे फुटते ते त्यातनं 100% आपल्याला माल पडतो. त्यामुळे आपली सरळ काडी असेल तर 8 ते 9 डोळ्यावर आणि सबकेनची असेल तर सबकेनपासून 2 डोळे ठेवा आणि छाटणी काय इतकंच सांगणे. धन्यवाद.